छंदेरी दुनियातल्यात माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 मधला क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा की ABCD इज अ ट्रॅपेझियम. ABCD ट्रॅपेझियम अँड AB पॅरलल DC देऊ ना, ठीक आहे. पॉइंट P and Q आर द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AD अँड BC. म्हणजे AD चा P मिड पॉइंट आहे तर BC चा Q मिड पॉइंट आहे, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह. देन प्रूव्ह दॅट का करा म्हणता की PQ जो आहे तो पॅरलल DC पॅरलल AB ला, सॉरी, ठीक आहे, AB ला. आणि जो PQ जो आहे तो AB प्लस DC च्या बरोबर असे दोन आपल्याला प्रूव्ह करायचा, ठीक आहे. ते काम करतो, पहिले कहाणी लिहून टाकतो की गिवन काय ते लिहून टाकू. गिवन काय पहिले इकडे घुसाडता. गिवन काय क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम, ठीक आहे. काय तो ट्रॅपेझियम असं मी नाही म्हणतो, गिवन देऊन आहे, ठीक आहे, पटलं ना. आणि एक भाषण लंबाने लिहिता डायरेक्ट का म्हणेल पहा की AP इज इक्वल टू PD, डायरेक्ट पण AP इज इक्वल टू PD अँड BQ इज इक्वल टू QC. काऊन तर P अँड Q मिड पॉइंट आहे, गिवनच आहेत ना, ठीक आहे. तर मग आपल्याला टू प्रूव्ह का करायचं आहे, तर टू प्रूव्ह तर बाय फुकट्या देऊन का प्रूव्ह करायचा आहे का PQ पॅरलल कोणाला AB ला दाखवायचा आहे, ठीक आहे. अँड दुसरा प्रूफ काय अजीज दोस्तों, ठीक आहे. दुसरा आहे पहा की PQ जो आहे ना तो हाफ ऑफ कोणाला AB प्लस DC ला. बस असे दोन प्रूफ आपल्याला घुसाडायचे, पटलं, म्हणजे प्रूफ करायचे, ठीक आहे. चलो, एवढी तर गोष्ट झाली गिवन अँड टू प्रूफ. आता याला बारी बारीचं आपण प्रूफ करू, ठीक आहे. हे एवढं मिटवलं तरी काही फरक नाही पडत, कारण इकडे लिहिलं का पाहिजे, ठीक आहे. ते काम करता पाहता प्रूफ चालू करता इथून आपल्याला जागा लागते म्हणून मिटवलं, ठीक आहे. प्रूफ का होईल पहा. पहिली गोष्ट प्रूफच्या पहिले जुगाड करायला लागेल काहीतरी, असं कसं, ठीक आहे. थोडंसं कन्स्ट्रक्शन करू. ओके, कधी कधी कन्स्ट्रक्शन लागते प्रूफ करायसाठी, ठीक आहे. का कन्स्ट्रक्शन करू पहा. ओके, कन्स्ट्रक्शन लिहायला लागते, पटलं ना. ते काम करू. कन्स्ट्रक्शन मध्ये का लिहिता येईल पहा, ठीक आहे. का करता पहा की AQ एक्सटेंड कोणाला एक्सटेंड AQ, ठीक आहे. कुठपर्यंत पहा AQ ला कुठपर्यंत न्यायचं आहे, कुठपर्यंत. एक काम करू, एदी कोणता तरी एक पॉइंट घेऊ, जसं की E घ्या, E, ठीक आहे, मानून चालू E. तर एक्सटेंड AQ ऍट पॉइंट E पर्यंत, ऍट पॉइंट E पर्यंत मी नेलो असं समजा, E पर्यंत मी नेलो, ठीक आहे. त्यानंतर DC सुद्धा एंड एक्सटेंड DC, पुन्हा एक्सटेंड DC. ओके, कुठपर्यंत ऍट पॉइंट E पर्यंत, ठीक आहे. याला E पर्यंत न्यायचं, ठीक आहे. चलो, DC ला सुद्धा E पर्यंत घेऊन जाऊ, बढिया प्रेमाने, ठीक आहे, नेलो. ओके, आणि एक गोष्ट लिहून टाकतो पहा की हे जे आहे A बिटवीननेस Q बिटवीननेस E आहे, म्हणजे कोलिनियर पॉइंट आहे. आणि दुसरा देता पहा एंड, दुसरा लिहून टाकतो पहा, म्हणजे याचा अर्थ काय, कोलिनियर पॉइंट आहे, हे कुठं अलग Q पॉइंट नाही. त्यानंतर D बिटवीननेस C बिटवीननेस E असं आपण लिहू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत. आता एक काम होता, थोडंसं बरोबर नाही वाटतं, थोडं असं छान वाटतं, ठीक आहे. E, तर E पॉइंट मी दिलो, ठीक आहे. आता ऐका का याच्यानंतर प्रूफ चालू करता पहा, ध्यान से देखो प्रूफ, ठीक आहे. प्रूफ का म्हणते पहा. तर एक काम करता, याच्यामध्ये पहिली कहाणी की AB पॅरलल आहे DC ला, कसं तर गिवन, ध्यान से देखो, ठीक आहे. AB पॅरलल DC ला, बरोबर गिवनच आहे ना आपण, ठीक आहे. AB पॅरलल DC ला, कारण ट्रॅपेझियम आहे आणि गिवनही होता, ठीक आहे. ओके, ते तर देऊन होता, मी इथे लिहिलो नाही, ठीक आहे, काही फरक नाही पडत. आता एक काम करता, BC इज अ ट्रान्सवर्सल. BC काय ट्रान्सवर्सल आहे, बढिया प्रेमाने मी ट्रान्सवर्सल लिहिलो, ठीक आहे. तर मग मला सांगा अँगल ABQ, ध्यान से देखो, मी जास्त लंबा नाही लिहित, अँगल ABQ, ठीक आहे ना. आता ABC म्हणतायत, पण मी शॉर्टकट लिहितो ABQ. इथपर्यंत थांबला तरी काही म्हणजे काही मोठी, म्हणजे काही भारी तर गोष्ट ना ABQ, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पहा अँगल, हा वाला अँगल याला इक्वल, म्हणजे कोणता पहा ABQ हा ECQ ला इक्वल आहे, अँगल ECQ. तर विचारते का काउन भाऊ, ठीक आहे, ECQ ला काउन, तर आपण म्हणू दोन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल, तर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. कोणते अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, रिजन लिहिलो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. चलो, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन ठेवता, ठीक आहे. आता दोन ट्रँगल पाहता पहा मी, कोणते एक दोन ट्रँगल पहा की नाव इन ट्रँगल कोणसा पहा ABQ, इन ट्रँगल ABQ, ध्यान से देखो ABQ. आणि दुसरा ट्रँगल ECQ, ठीक आहे. अँड ट्रँगल ECQ मध्ये काय पहा की जेवढा अँगल ABQ आहे ना, जेवढा अँगल ABQ, ध्यान से देखो, ठीक आहे, इज इक्वल टू तेवढाच अँगल ECQ आहे, काउंट फ्रॉम 1, म्हणूनच ते वरती मी डंडार केलो, ठीक आहे. त्यानंतर पहा की जेवढा BQ आहे तेवढाच CQ आहे, BQ इज इक्वल टू CQ, काउंट तर गिवन, ध्यान से देखो BQ इज इक्वल टू CQ, ठीक आहे, गिवन, ठीक आहे. त्यानंतर पहा आता
अँगल झाली, साईड झाली. त्यानंतर तिसरी गोष्ट पहा, अँगल AQB. अँगल AQB इक्वल्स टू राहील पहा, AQB झाला ना, अँगल AQB झाला. आता त्याच्यानंतर EQC, अँगल EQC काहून, वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली कोणसी कली, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. अँगल्स लिहून टाका. ओके, आता एक काम करू. ठीक आहे, याला एक काम करून घेतो की मी थोडंसं इथून मिटवूनच टाकतो एवढा पाठ, कारण जागा नाही ना आपल्याकडे. ठीक आहे, ओके. बाकी का प्रूफ करायचं आहे इकडे लिहूनच आहे. ठीक आहे, चला एक काम करू. आता आपल्याला प्रूफ का करायचं आहे, ध्यान से देखो. ठीक आहे, फायदा काय झाला आपण, फायदा की हे जे आहे हा वाला अँगल याला इक्वल, हे वाली साइड याला इक्वल, हे वाला अँगल याला इक्वल. तर ट्रायंगल कोणसा देखो, ट्रायंगल ABQ कॉन्ग्रुएंट भेटला. ट्रायंगल कोणाला, ECQ बाय कोणसी टेस्ट, तर ASA टेस्ट. बरोबर आहे, कॉन्ग्रुएंसी कोणसी आणि अँगल साइड अँगल. ठीक आहे, इथपर्यंत. आता जसा कॉन्ग्रुएंट झाला तर याचे सर्वच इक्वल राहते, म्हणजे AB इज इक्वल टू AB हे वाली साइड कोणाला इक्वल आहे आणि AB EC ला, तर AB इज इक्वल टू EC. दुसरी गोष्ट काय होईल पहा की जेवढा AQ आहे, जेवढा AQ आहे, ध्यान से देखो, हा तेवढाच QE राहील, तेवढाच QE राहील. तर कशावरून, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड कोणाचे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे. ठीक आहे, चला याला इक्वेशन नंबर 2 मी देऊन देतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता एक गोष्ट सांगतो पहा, तुम्हाला का दिसतं पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, ओके. हा जो Q आहे, हा Q जो आहे तो मिड पॉइंट आहे कोणाचा, पहा P इज मिड पॉइंट कोणाचा, मिड पॉइंट. P इज मिड पॉइंट ऑफ AD. तर कसा आला, हा गिवन. ठीक आहे, पटलं ना. आणि दुसरी गोष्ट पहा काय होईल की Q इज मिड पॉइंट ऑफ कोणाचा मिड पॉइंट ऑफ A, पॉइंट ऑफ A. ठीक आहे ना, पॉइंट ऑफ A. ठीक आहे, आताच प्रूफ केलं ना यार, AQ इज इक्वल टू Q कसा आला, तर फ्रॉम 2 घुसाडलो. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एक थ्योरम शिकल्या की जर मिड पॉइंट असतील हे वाले, ठीक आहे ना, तर हे वाले याला पॅरलल राहते. ध्यान से देखो, हे इकडे पहा, हे वाले जसं सपोज दॅट XY आहे आणि इथं DEF आहे समजा, तर XY पॅरलल राहते बाय मिड पॉइंट थ्योरम. XY हे थ्योरम शिकल्या, XY पॅरलल राहते EF ला, तर मग PQ पॅरलल राहील कोणाला, D ला. ध्यान से देखो. ठीक आहे, ती म्हणेन की बाय मिड पॉइंट थ्योरम. कोणची थ्योरम, मिड पॉइंट थ्योरम. का म्हणते पहा मिड पॉइंट थ्योरम. एक काम करतो ना, पहिला पुरा भाषणबाजी मिटवूनच टाकतो. ठीक आहे, बाकी सर्व ओके. ओके, आता पहा मिड पॉइंट थ्योरम नुसार एक गोष्ट तो का होईल ऐका, की मिड पॉइंट थ्योरम का म्हणते की PQ जो आहे तो पॅरलल कोणाला भेटला, ध्यान से देखो, E भेटला DE ला, कोणाला, DE ला. ओके, बाय मिड पॉइंट थ्योरम PQ पॅरलल. ठीक आहे, बट आता मी काय म्हणेन की PQ पॅरलल कोणाला DE ला झाला ना, तर DC ला राहू शकते. पहा, DE ला झाला तर DC ला राहू शकते. कारण पहा, तर कारण कंस्ट्रक्शन मध्ये आपण केलं का कि D बिटवीन C बहुत ही बढ़िया. ठीक है, ओके. बट मी परंतु लिहिता, परंतु जो DC आहे ना तो AB ला पॅरलल होता का नाही, गिवन आहे का नाही, का जो DC आहे DC तो पॅरलल AB ला. ठीक आहे, गिवन ना. इक्वेशन नंबर 3 द्या आणि हा गिवन पार्ट होता. पटला. तर एक काम करतो आपण, एक काम करतो. ठीक आहे, वाटल्यास एक काम करतो, याला मी 3 देतो आणि याला 4. तर फ्रॉम 3 and 4 वरून चेक करून घ्या. आता पहा, ध्यान से PQ पॅरलल DC ला था. ध्यान से देखो, PQ पॅरलल DC, पण DC पहिलेच पॅरलल AB ला. पहा, PQ पॅरलल DC ला, पण DC AB ला आहे. तर मग PQ पॅरलल राहील AB ला ना, तर PQ पॅरलल AB आणि हाच तर आपल्याला शो करायचा होता. ओके, ठीक आहे, पहिला प्रूफ झाला. ठीक आहे ना. आता दुसरा प्रूफ पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, दुसरा प्रूफ पुन्हा काय म्हणता पहा की आल्सो बाय, पुन्हा मिड पॉइंट थ्योरम. का म्हणते पहा मिड पॉइंट थ्योरम, हे तुम्हाला माहित आहे की जो XY आहे ना सर, XY तो हाफ राहते कोणाच्या, EF च्या. ही गोष्ट तुम्ही शिकल्या ना. तर सेम कहाणी थोडी देर के लिए समजा की PQ हाफ राहील DE च्या, याच्या नाही बरं, हा पुरा ट्रायंगल को ध्यान से देखो, ट्रायंगल. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे मिड पॉइंट थ्योरम का म्हणते की PQ जो आहे तो हाफ राहील कोणाच्या, DE च्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करून घेतो, इकडे पहा, इकडे याला मी मिटवूनच टाकतो. ठीक आहे, एवढी जागा ठेवतो. मग आता समजा, ओके,
PQ पॅरलल, ओके, PQ पॅरलल कोणाला, D ला, तर काय या D ला मी या वाल्या D ला DC प्लस C लिहू शकतो, ऑफकोर्स, ठीक आहे, या D ला मी DC प्लस C लिहू शकतो ना, ठीक आहे. तर मग PQ इज इक्वल टू हाफ DC जसा आहे तसा ठेवा. आता मला एक सांगा की जो ध्यान से देखो, जो सी है तो ए बी, ध्यान से देखो फ्रॉम किती पहा, सी आहे, EC आहे किंवा सी माना किंवा EC माना, तोच ए बी फ्रॉम टू वरून, तर मग इथं प्लस ए बी ठेवा, कुठून आला, तर फ्रॉम टू, फ्रॉम इक्वेशन 2 ना. मग फायनली काय होईल की जो PQ आहे ना, PQ, ठीक आहे, हाफ जसा आहे तसा ए बी ला पहिले घ्या, DC ला नंतर घ्या, आज तर प्रूफ झाला, ठीक आहे मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असं, थोडा धीरे धीरे समजून जाते, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.